सकाळची सुरुवात असो वा गप्पांचा फड, चहाशिवाय दिवस अपूर्ण मानला जातो. भारतात चहा हे केवळ एक पेय नसून संस्कृतीचा भाग बनलाय. आज 21 मे या आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त पाहुयात विशेष वृत्त. चाय भी इश्क जैसी है, उसकी आदत पड़ गई तो वो कभी छुटते ही नाही, असं गमतीने म्हटलं जातं. आणि अर्थातच आपल्याकडे चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही आहे. तर आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन आणि या निमित्ताने माझ्यासोबत काही चहाप्रेमी आहेत. तर ते काय म्हणतात चला पाहूया. तर काका, मला काय सांगाल, आज चहा दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो, चहा आपल्या उत्साह वाढवण्यासाठी चांगला असतो आणि चहा घेतल्यानंतर आपला दिवस पण चांगल्या दृष्टीने जात असतो आणि एक मेंदवाला एक तलक जे येतात, जे उत्साह येतो तो एकदम बेस्ट असतो. मग चहा बेस्ट. अच्छा, तर आता यांनी सांगितलेलं आहे की चहा एक उत्साह म्हणजे एक एनर्जी आपल्याला देतो. तर काकू आहेत, काय सांगतात? काकू, तुम्हाला काय वाटतं, चहाचं आणि तुमचं नातं कसं आहे? चहाचं नातं म्हणजे कसं आहे की आपल्याला आता कामातून थकवा आला किंवा कामातून कंटाळा आला, तर आमचा व्यवसाय असा आहे की मी व्यवसायाने वकील आहे. त्यामध्ये दिवसभर कामामध्ये म्हणजे ड्राफ्टिंग म्हणा किंवा काहीही म्हणा, किंवा आपल्याला दिवसभर आधीच्या दिवशी जर काही थकवा जास्त झाला असेल किंवा रात्री काही कामाचे वगैरे व्याप असेल, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी थोडासा थकवा वाटतो काम करताना. तर थोडंसं त्या थकव्यानंतर जर आपण चहामध्ये जर ब्रेक वगैरे केला आणि चहा वगैरे घेतला, तर ते आपला सगळा थकवा निघून जातो आणि परत आपल्याला फ्रेश एनर्जी मिळते चहा प्यायला. आता सांगितलं आहे यांनी की चहा आपल्याला एनर्जी देतो, चहा आपला उत्साह वाढवतो किंवा थकवा आला तर आपल्याला चहा एक एनर्जी देतो. हे इतकं आपल्याला खूप सुंदर वाटतं ना. तर आणखीन बरेच लोक माझ्यासोबत आहेत, ते काय सांगतात चला ऐकूया. 21 मेला चहा दिवस मानला जातो. चहा आपला उत्साह, कंटाळा घालवण्यासाठी चहा घेतात. तर चहा दिनानिमित्त काही चहाप्रेमी माझ्यासोबत आहेत आणि इथे एक दादा आहेत. तुम्हाला काय वाटतं, चहाचं आणि तुमचं नातं कसं आहे? चहाचं आणि माझे नाते मित्रासारखे आहे. म्हणजे आम्हाला हा चहा पिल्याशिवाय कंटाळा जात नाही आमचा. तर दररोज आम्ही येतो इथे संध्याकाळी चहा प्यायला. तुम्ही काय सांगाल? तुमच्याही हातामध्ये चहाचा कप दिसतोय आणि मस्त छान संध्याकाळ झाली आहे. चहा म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे. त्यामुळे एकदम फ्रेश आणि फ्रेश असं वाटतं आपल्याला. आज चहा दिन आहे, तुम्हाला तरी माहिती आहे का? माहिती आहे. अच्छा, तर चहाचे किती प्रकार तुमच्याकडे मिळतात? आमच्याकडे तरी चहाचे 25 ते 30 प्रकार आता आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आमचा स्पेशल मॅजिक टी, इलायची टी आणि लेमन ब्लॅक टी यावरती ग्राहकांचा जास्त फोकस असतो. म्हणजे प्रामुख्याने कस्टमर आमच्याकडे तेच मागत असतात. तर चहा दिन आहे, तर तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. तर चहाचे किती प्रकार मिळतात हे आता आपण ऐकलेलंच आहेत आणि माझ्यासोबत आता अजून काही ग्राहक आहेत. तर ते चहाबद्दल काय बोलतात चला ऐकूया. तर दादा, चहा दिन आहे आणि या निमित्ताने तुम्ही चहा प्यायला आलाय, तर चहाचं आणि तुमचं रिलेशनशिप कसं आहे, काय सांगाल? हो, फार चहाचं आणि आमचं रिलेशन फार चांगलं आहे. चहा पिल्याशिवाय आम्हाला सकाळी सुरुवात चहा न होते, संध्याकाळी एकदम चहा लागतो. चहा पिल्यानंतर जरा जे फ्रेशनेस येते, काम करायला जे ताजगी येते, ते कशा एनर्जी येते, ते कशामध्ये नाही आहे. तर चहा दिन आज आहे, तर तुम्ही पण चहाप्रेमी आहात, तर चहाबद्दल मला सांगा की कुठलाच. म्हणजे मॅडम, मी ग्रीन टी लवर आहे आणि बऱ्याच वर्षापासून मॅजिक टीला ग्रीन टी घेतोय. त्यामुळे त्यांची चहा घेतल्यानंतर पूर्ण दिवस एनर्जेटिक राहतोय आणि फिटनेस फील होतोय. तर आता आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की चहा पिल्याने आपली एनर्जी थोडीशी गेन होते किंवा आपण छान काम करू शकतो. तर ही जी एनर्जी आहे ही फक्त आपल्याला चहामुळेच मिळते. तर आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे, तर या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कॅमेरामन केदारसोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर.